नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण या अनिकाने आता पुन्हा एकदा मोठा राडा करायचं ठरवलेला आहे. कमळीच्या बाबतीत खूप मोठं कांड करायचं तिनं ठरवलेलं असतं. कारण तिला कमळीबद्दल किती राग आहे ते आपल्या सर्वांना माहितीच आहे. तर अनिकाने चक्क कमळीला दारू पाजण्याचं ठरवलेलं असतं आणि अनिका हे कांड सगळ्या पार्टीमध्ये करणार असते. आणि नेमकं अनिका जेव्हा कमळीला तिथे दारू पाजत असते त्यावेळेस तिथे ऋषी जातो आणि अनिकाचा थोबाड फोडतो. त्याचबरोबर कमळी आणि ऋषी कशा पद्धतीने एकत्र येणार आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कमळीने आता सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे. कारण तिने हिरकणिक कक्ष म्हणजे ते रॅक एक बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये तिने सांगितलेलं आहे की ज्याला कोणाला मदत करायची त्यांनी मिळून मदत करायची आहे आणि गोरगरिबांसाठी त्या गोष्टी दिल्या जात असतात. म्हणजे ज्याला हवं आहे त्याने घेऊन जायचं आणि ज्याला मदत करायची त्यांनी मदत करायची. अशा पद्धतीचा कक्ष तिथे सुरू केलेला असतो. परंतु हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे अनिकाची मात्र वाट लागलेली आहे. अनिकाला कळायचं बंद झालेलं असतं. कारण काहीही झालं तरीही कारण कितीही गोष्टी झाल्या तरीही प्रत्येक वेळेस ही कमळी जी आहे तीच का जिंकत असते. माझ्या बाबतीत असं का होतंय असं जेव्हा ठरलेलं असतं तर इकडे अनिका म्हणते चला आता 31st पार्टीच ठेवते म्हणजे कळेल की काय होऊ शकतं. असं म्हणत अनिकाने राडा करायचं ठरवलेलं असतं आणि मग अनिका म्हणते की चालेल आणि मग ती घरी सगळ्यांना सांगते. तिने रागिनी आणि कामिनीला यासाठी तयार केलेलं असतं. मग रागिनी आणि कामिनी तयार होतात. मग रागिनी राजनकडे येते आणि राजनला म्हणू लागते की अनिकाला पार्टी ठेवायची 31st. तेव्हा राजन म्हणतो पार्टी नाही, आपल्या घरामध्ये हरिनाम जप होणार आहे. तेव्हा रागिनी म्हणते की नाही तिला पार्टी हवी आहे. तिने तिच्या सगळ्या फ्रेंड्सला सांगितले. राजनला खूप राग आलेला असतो. एक तर रागिनी आणि कामिनीचा तो स्केचचा तर प्लॅन उधळला गेलेला असतो आणि आता ह्या दुसऱ्या प्लॅनची सुद्धा वाट लागत असते. ती म्हणत असते की ऐकून तरी घे ना. परंतु इकडे राजन ऐकून घ्यायलाच तयार नसतो आणि त्याच वेळी राजन मात्र वारंवार सांगत असतो की नाही मला नाही जमणार आहे, मी सांगितलंय ना तुला. आणि तो रागिनीवरती ओरडतो. एकतर रागिनी त्याचबरोबर कामिनी यांचे पैसे ते बंद झालेले आहेत आणि आता हा खर्च राजनशी गोड बोलूनच करून घ्यायचा आहे हे सुद्धा त्यांचं ठरलेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे राजन अन्नपूर्णाकडे येतो. तो अन्नपूर्णा म्हणते अरे काय झालं एवढं का चिडतोयस तू. तेव्हा तो सांगतो की अगं बघितलंस ना त्या अनिकाने तिच्या फ्रेंड्सला घेऊन पार्टी करायचं ठरवलंय. तर अन्नपूर्णाजी म्हणते की काय हरकत आहे, करू दे ना त्यांना पार्टी. आपण बाकीच्या गोष्टी करतोय ना. आता मुलं आहेत तिनं तिच्या मित्रमैत्रिणींना बोलवलेलं आहे. होऊन जाऊ दे त्यांची पार्टी, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तेव्हा मात्र राजनला अन्नपूर्णाजी असं म्हणाल्यानंतर तेव्हा राजन म्हणतो की ठीक आहे. मग फायनली कुठंतरी आता अनिकाला या पार्टीसाठी परवानगी मिळालेली असते. पण अनिकाचा जो काही राडा असतो तो तिने ठरवलेला असतं. काहीही ठरवलं तरीही आपण ज्या पद्धतीने ठरवत आहोत त्याच पद्धतीने या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र राजन चिडलेलाच असतो. त्याला पटलेलीच नसते ही गोष्ट. घरात काहीतरी देवाचं कार्य केलं जाते आणि ह्या मुलीला कधीच काही पडलेलं नसतं आणि तिला समजून घालायची सोडून तिची ही रागिनी मात्र माझ्याकडेच येऊन बोलत असते. या गोष्टीचा राजनला राग आलेला असतो. राजन तसा शांत राहणार आहे. परंतु जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा राजन सुद्धा चिडलेला असतो. तर इकडे अन्नपूर्णा आजीने समजूत घातल्यावर तो तयार होतो. पण आता अनिकाचा प्लॅन असतो तो म्हणजे कमळीला काहीही करून या पार्टीसाठी घेऊन यायचं आहे. जर कमळीच नाही आली तर मजा कशी येणार आहे असं इकडे तिला वाटत असतं. म्हणून तिने कमळीच्या मागं लागू लागते. कमळीला म्हणत असते की निंगी तू आणि कमळी, निंगी बिंगी कच्चा लिंबू तू पण यायचा आहेस आणि कमळी गावछाप कमळी तू पण यायचं आहे या पार्टीला. कमळी म्हणते की नाही मला काही इंटरेस्ट नाहीये. मग तेव्हा ती म्हणत असते की ऋषी सर तुम्ही सांगा ना तिला, ती ऐकत नाहीये माझं, ऋषी सर प्लीज तुम्ही सांगा. असं म्हणत ती ऋषीला मागं लागते. ऋषीला पण ही गोष्ट पटत नसते. तेव्हा आता तिचं जे महत्त्वाची गोष्ट आहे ती सांगते की आता अन्नपूर्णाजीने जर सांगितल्यावर पण तू येणार नसशील तर मला कळतच नाहीये की काय करू. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात तेव्हा मात्र मग कमळी म्हणते की ठीक आहे. ऋषी पण म्हणतो की चालेल. आता ऋषीने सुद्धा इथे
सगळ्या गोष्टी घडत असतात. ऋषीने सुद्धा कबूल केलेलं असतं, मान्य केलेलं असतं. ऋषी म्हणतो की काही हरकत नाहीये आणि मग ऋषीसुद्धा आता या गोष्टीसाठी यायला तयार होतो. परंतु जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा अनिकाला मात्र भरपूर पापड लाटावे लागलेले असतात, कारण कमळीने काही सहजासहजी या गोष्टीला होकार दिलेला नसतो. आता पार्टीच्या दिवशी काय करायचं या गोष्टीसाठी तयारी तर फुलटू झालेली असते. अनिकाने तिच्या मैत्रिणींना सोबत घेऊन हे सगळं घडवलेलं असतं. छान असं प्लॅनिंगसुद्धा केलेलं असतं आणि मग अनिका म्हणते की आता खरी मजा येणार आहे. कारण जेव्हा हे सगळं घडणार असतं तेव्हा मात्र अनिका म्हणते की आता आता खरं आपला पुढचा प्लॅन सुरू करायचा आहे आणि तिच्या ज्या मैत्रिणी आहेत पिंक आणि ईशा ह्या दोघींना ती कामाला लावते आणि मग कमळीला काही करून आपण त्या दिवशी दारू पाजायची आणि तिला तिची लायकी काढायची. सगळ्यांच्या समोर जास्त पुढं पुढं करत असते ना, आता त्या पार्टीमध्ये तिला दाखवूया असं ठरलेलं असतं. म्हणजे मागच्या वेळेस जसं प्राजूला ड्रिंक्स दिले होते तशा पद्धतीने, म्हणजे ड्रग्ज दिले होते तशा पद्धतीने आता पुन्हा राडा करायचा हा प्लॅन अनिकाचा असतो. पण यावेळेस कमळीपेक्षा हुशार असतो, चालाक असतो, धूर्तपणे वावरणारा असतो तो म्हणजे ऋषी. आणि मग अनिकाने आता पार्टीमध्ये सगळेजण जमा झालेले आहेत आणि बरोबर तो प्लॅन केलेला असतो आणि त्या पद्धतीने अनिका आणि तिच्या मैत्रिणी कमळीकडे येतात आणि कमळीला म्हणत असतात की अगं ज्यूस घे. कमळी म्हणत असते नाही नको आहे मला, कारण मी नाही घेते असं सगळं, मला अभ्यास करायचा आहे आणि लवकर आवरा आणि कामाला लगेच जायचं आहे. असं तिचं आपलं आल्यापासून सुरू झालेलं असतं. पण अनिका मात्र ऐकायलाच तयार नसते. अनिका म्हणत असते की अगं लगे आत्ता कुठं, मला सांग 12 वाजेपर्यंत पार्टी असते ना, 31st पार्टी करतोय आपण, असं ती सांगू लागते. तेव्हा ऋषीसुद्धा तिथं असतो, त्यामुळं कमळी थोडी शांतच होते. ठीक आहे म्हणते, काही हरकत नाही आहे, बघूया काय करता येईल ते, असं कमळीला सुद्धा वाटत असतं. आणि मग ऋषी पाहतो कमळीच्या जवळ अनिका आणि तिच्या मैत्रिणी गेलेल्या असतात आणि त्या ज्यूसचा ग्लास कमळीला जबरदस्तीने पाजत असतात. परंतु ऋषीने स्वतः पाहिलेलं असतं कमळीच्या मैत्रिणींनी त्याच्यामध्ये दारू मिक्स केलेली आहे हे निंगीने सुद्धा पाहिलेलं असतं आणि निंगीनेच ऋषीला दाखवलेलं असतं. त्यामुळं निंगी आणि ऋषी तिथं धावत येतात आणि अनिकाला ऋषी म्हणतो की काय चाललंय तुझं, एकतर त्या पार्टीला यायला तयार नव्हत्या, तू जबरदस्ती त्यांना घेऊन आली आणि आता तुझा हा राडा चाललेला आहे सगळा. त्यावेळेस मात्र ती म्हणत असते ऋष काय करतोय हे, ऋष काय करतोयस. तेव्हा मात्र ऋषी ऐकायला तयार नसतो. ऋषी खानदेशी तिच्या कानाखाली वाजवतो आणि म्हणतो की बाद झालं, आतापर्यंत खूप वेळा तुझं सगळं ऐकून घेतलेलं आहे, पण आता मात्र तुझं काहीही ऐकून घेतलं जाणार नाही. कारण तू जे काय वागतेस, तू जे काय करते हे तुला वाटत असेल तू बरोबर करतेस, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. कमळी मात्र घाबरलेली असते. ऋषीने कमळीला जवळ घेतलेलं असतं, मिठी मारलेली असते आणि तो तिला शांत करत असतो. कमळीला खरं तर कळतच नसतं की हे सगळं काय झालेलं आहे. परंतु पार्टीमध्ये कमळी आणि ऋषी एकत्र आलेले आहेत तर अनिकाचा चांगलाच बँड वाजलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ऋषीने अनिकाचा डाव उधळून लावलाय, कारण काहीही झालं तरीही इकडे अनिका मात्र ज्या पद्धतीने सगळं वागत असते, बोलत असते, तिला असं वाटत असतं की हे सगळं आपल्या मनाप्रमाणे घडतंय आणि आपण आता कमळीचा डाव उधळून लावायचा आहे आणि तिची वाट लावायची आहे. परंतु इथे मात्र अनिकाचा डाव ऋषीने उधळून लावलेला असतो आणि कमळीची अब्रू वाचवलेली असते. कारण अनिकाचा असाच प्लॅन असतो की कमळीला दारू पाजायची आणि सगळ्यांच्या समोर तिचा तमाशा झालेला तिला बघायचा असतो आणि मग मात्र त्या कमळीची लायकी काढायची आणि तिला हाकलून द्यायचं. पण ऋषी आणि अन्नपूर्णा आजी जोपर्यंत कमळीच्या पाठीशी आहेत, म्हणजेच कमळीबरोबर आहेत, तोपर्यंत काहीच घाबरायची गरज नाही. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.